सामनातून ठाकरे बंधूंचे कान टोचण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू प्रचाराच्या मैदानात दिसले नाहीत। महापालिकेच्या निवडणुका वगळता ठाकरे बंधूंनी इतर कोणत्याही निवडणुकीत प्रचार केला नाही। दरम्यान याच मुद्द्यावरून सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे बंधूंचे कान टोचण्यात आले आहेत। बघूयात। सामनानं टोचले ठाकरे बंधूंचे कान। सामनातून चक्क ठाकरे बंधूंचे कान टोचण्यात आले। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीनं प्रचाराचा धडाका लावला होता, मात्र तुलनेत ठाकरे बंधू कुठेच दिसले नाहीयेत। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी नगरपरिषद आणि महानगरपालिकेत रेकॉर्ड ब्रेक सभा घेतल्या, मात्र महानगरपालिकेचा प्रचार सोडता दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्रात फिरले देखील नाही। जिल्हा परिषदेतही तेच चित्र पाहायला मिळालं। दरम्यान यावरूनच सामनातून ठाकरे बंधूंना आरसा दाखवण्यात आला। सामनानं ठाकरे बंधूंचे कान टोचले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव व राज ठाकरेंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे बदलले असते। मुंबई इतर काही महापालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्यानं घेतल्या नाहीत। निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची भूक राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला असायला हवी। भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षात ती दिसते। ही भूक विरोधी पक्षाच्या पिछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं। तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल। दरम्यान सामनात लिहिलेल्या लेखावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले। संपादकीय अग्रलेखातून ठाकरे बंधूंचे कान टोचले नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। अग्रलेखातून लोकांच्या भावना व्यक्त केल्या, तसंच प्रत्येक निवडणूक गांभीर्यानं घेतली पाहिजे असं यावेळी संजय राऊतांनी म्हटलंय। नाही, मी कान नाही टोचले, मी माझ्या भावना व्यक्त केल्यात। लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षाने, जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे। मी लिहिणारा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे, मी लिहिलं आणि बोललो। सामनातून ठाकरे बंधूंचे कान टोचल्यानंतर भाजपनं राऊतांवर टीकास्त्र डागलंय। घरात बसून निवडणुका जिंकता येत नसल्याचं टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। कार्यकर्त्यांची निवडणूक होती, कार्यकर्ते लढत होते आणि उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही घरामध्ये बसला होतात आणि ही तुमची सजगता। अहो, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरून सभा घ्यायला पाहिजे होती, मैदानात उतरून प्रचार करायला पाहिजे होता। ते सोडून तुम्ही आणि उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून होतात आणि आता सांगतायत आम्ही निवडणुकीबद्दल सजग आहोत। या निवडणुकीबद्दल महाराष्ट्र सजग होता म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय। संजय राऊतांनी याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडल्याचं विधान केलं होतं, मात्र आता सामनातून त्यांनी थेट ठाकरे बंधूंचे कान टोचलेत। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचं कौतुक केलंय, त्यामुळे सामनातील रोखठोकची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे।